मित्रांनो, जिथे एकीकडे खाडी देशांमध्ये सुरू झालेल्या युद्धानंतर पूर्ण जगात तेलाच्या किमती सातत्याने वाढत चालल्या आहेत, तिथेच दुसरीकडे भारताने आता आपल्या जमिनीच्या खाली असलेला तेलाचा खजिना बाहेर काढण्याचं काम जोमाने सुरू केलं आहे. भारताची सरकारी कंपनी ONGC कडून एक मोठी बातमी समोर येतेय, जिथे सरकारने आता कंपनीला पूर्ण पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत जेवढे ऑइल फील्ड्स शोधले गेले होते, मग ते अंदमानमध्ये असो, KG बेसिनमध्ये असो किंवा मुंबईत, या सर्व ठिकाणच्या ब्लॉक्सना एक्सप्लोर करण्याची परवानगी आता मिळाली आहे. या जुन्या ब्लॉक्स सोबतच आणखी 46 नवीन ब्लॉक्सवर तेल काढण्याची परवानगी देण्यात आली असून आता भारत अंदमान निकोबारच्या समुद्राखाली जगातील पुढचा सर्वात मोठा तेल साठा शोधून आपलं परकीय देशांवरचं अवलंबित्व संपवण्याच्या तयारीत आहे. ज्या गोष्टीची कल्पना करणं कधी काळी अशक्य होतं, ती गोष्ट आज भारताने करून दाखवली आहे. भारत सरकारने एकाच वेळी 40हून अधिक नवीन ब्लॉक्स तेल आणि गॅसच्या शोधासाठी खुले केले आहेत. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की भारत सरकारने अखेर हा पाऊल इतक्या घाईत का उचलला आहे आणि यामुळे भारताचा नेमका काय फायदा होणार आहे. पण माहिती सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला आमचं हे काम आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमची ही छोटीशी मदत आमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. भारत सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये ONGC सर्वात मोठी खेळाडू आहे, जिने एकट्या अंदमान आणि बंगालच्या खाडीसाठी सुमारे $20 बिलियन म्हणजेच 1.7 लाख कोटी रुपयांचा गुंतवणुकीचा प्लॅन लॉन्च केला आहे. सध्या पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती $150 प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत आणि याच काळात भारत आपली ऊर्जा सुरक्षा वाढवण्यासाठी समुद्र मंथन करत आहे. या अंतर्गत भारत आता अल्ट्रा डीप वॉटर प्रोसेस सुरू करत आहे. रिपोर्ट्सनुसार सरकारने ओपन ॲव्हरेज लायसन्स पॉलिसी अंतर्गत 46 नवीन ब्लॉक्सचा लिलाव सुरू केला आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या क्षेत्रात तेल आणि गॅस काढण्यासाठी ब्लॉक्स ओपन करण्यात आले आहेत. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अंदमानमध्ये नुकतेच सापडलेले साठे. हे असे क्षेत्र आहेत जिथे आजवर कोणीही जाण्याची हिंमत केली नव्हती. या कामासाठी आपल्याला विदेशी कंपन्यांच्या भागीदारीची गरज लागणार आहे आणि अनेक मोठ्या कंपन्या भारतासोबत काम करण्यास आधीच तयार आहेत. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नो गो झोन पूर्णपणे संपवण्यात आला आहे. खरं तर अंदमान हे भारतासाठी अतिशय संवेदनशील क्षेत्र आहे, कारण तिथून आपण दक्षिण चीन समुद्रावर लक्ष ठेवतो आणि चीनचा सर्व व्यापार याच भागातून होतो. म्हणूनच तिथे तेल काढणं हे भारतासाठी संरक्षणाच्या दृष्टीनेही तितकंच महत्त्वाचं आहे. संरक्षण मंत्रालयाने आता अनेक प्रतिबंधित क्षेत्रांना तेल उत्खननासाठी क्लिअरन्स दिला आहे, ज्यामुळे आपण आपल्या समुद्राच्या कानाकोपऱ्यात ड्रिलिंग करू शकू. ONGCची ही योजना भारताची आत्तापर्यंतची सर्वात महागडी ड्रिलिंग प्रोसेस असणार आहे, ज्यासाठी जागतिक निविदा काढल्या जात आहेत. यामध्ये युरोप, फ्रान्स आणि अमेरिकेतील अशा कंपन्या सहभागी होतील ज्यांना 3 ते 5 किलोमीटर खोल समुद्रातून तेल काढण्याचा अनुभव आहे. अंदमानच्या 3000 मीटरपेक्षा जास्त खोल पाण्यात पहिल्यांदाच भारत अशा प्रकारची ड्रिलिंग करणार आहे. ONGC या जोखमीच्या कामासाठी एक्सॉन मोबिल आणि टोटल एनर्जी सारख्या जागतिक कंपन्यांसोबत हातमिळवणी करत आहे. जिओलॉजिकल सर्वेच्या रिपोर्टनुसार अंदमानची समुद्राची रचना म्यानमार आणि व्हिएतनाम सारखीच आहे, जिथे आधीच अब्जावधी बॅरल तेल काढलं जात आहे. आकडेवारीनुसार भारताकडे इतका मोठा तेल साठा आहे की जर आपण तो पूर्णपणे वापरू शकलो तर पुढच्या 70 वर्षांपर्यंत आपल्याला तेल आयात करण्याची गरज पडणार नाही. यामुळे डॉलरवरचं आपलं अवलंबित्व कमी होईल आणि भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. याशिवाय अंदमान हे सामरिकदृष्ट्याही भारतासाठी महत्त्वाचं आहे, कारण यामुळे आपल्याला मलक्का रूटवर स्वतःचं इंधन स्टेशन मिळेल. इराण आणि इस्रायलमधील संकटामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेला जो धोका निर्माण झाला होता, त्याला हे भारताचं चोख प्रत्युत्तर आहे. 2035 पर्यंत भारत हायड्रोकार्बन क्षेत्रात 2 बिलियन टनांचं योगदान देण्याचं लक्ष्य ठेवून आहे. तर मित्रांनो, भारताच्या या नवीन तयारीबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.